नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. वडगाव बेळगाव पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध श्री मंगाई देवी यात्रेत यंदापासून पशुबळीला बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शुक्रवारी बजावला आहे. यात्रेच्या ठिकाणी मंदिर परिसरात पशुबळी देताना आढळून आल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. विश्व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष व विश्व गोरक्षा महापीठाचे मुख्य संचालक श्री दयानंद स्वामीजी यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील व शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांची भेट घेऊन वडगाव मंगाई यात्रेत पशुबळीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पशुबळी बंदी आदेश बजावला आहे. आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी देशाच्या विविध भागातून पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात. बेळगाव मधून सुद्धा हजारो वारकरी पंढरपूरला जातात. या निमित्ताने दरवर्षी रेल्वे विभागाकडून हुबळी ते पंढरपूर विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात येते. आषाढी एकादशी जवळ येऊन ठेपली असताना दक्षिण पश्चिम रेल्वेकडून हुबळी ते पंढरपूर विशेष रेल्वेबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही आहे. मागील वर्षी देखील रेल्वे विभागाकडून आषाढी एकादशी करिता फक्त 2 दिवस रेल्वे सुरू केल्याने वारकऱ्यांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे किमान 15 दिवस ही रेल्वे सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सालाबाद प्रमाणे वारकऱ्यांच्या सेवेसाठी हुबळी ते पंढरपूर विशेष रेल्वे सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे हुबळी येथील दक्षिण पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या बेळगावातील कणबर्गी गृह प्रकल्पासाठी राज्य सरकारने 137 कोटींचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळात बैठकीत हा निधी मंजूर झाला असून अनेक गरजूंच्या घरकुलांचे स्वप्न साकार होणार आहे. पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या प्रयत्नाने तसेच गृहमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, नगरविकास मंत्री सुरेश भैरती आणि आमदार राजू सेठ यांच्या सहकार्याने हा निधी मंजूर झाल्याची माहिती बेळगाव नगर विकास प्राधिकरण अर्थात बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली आहे. बेळगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर शेड नसल्याने पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होत आहे. सध्या वाढलेल्या रेल्वे फेऱ्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 3 नेहमीच व्यस्त असल्याने काही एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येत आहेत. परंतु या प्लॅटफॉर्मवर छत नसल्याने प्रवाशांना पावसामधून भिजत ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. हुंचनटी बेळगाव येथील पिराजी मेडिकल्स व महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 23 जून रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत श्री कलमेश्वर मंदिर मच्छे येथे डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पिराजी मेडिकल्स व महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. भुई गल्ली बेळगाव येथील रस्ता 24 तास पाण्यासाठी गेल्या 15-20 दिवसापासून L&T कंपनीने खोदून ठेवला आहे. आधीच ही गल्ली रुंदीला लहान, त्यात या रस्त्याचे केलेले खोदकाम त्यामुळे येथील नागरिकांना गल्लीतून जाण्या येण्यास अडचण निर्माण होत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी येथे लक्ष देऊन तातडीने काम पूर्ण करून येथील समस्या त्वरित सोडवाव्यात अशी गल्लीतील नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत बेळगावात सर्व रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले. अनेक रस्ते चकाचक झाले, मात्र अनेक रस्त्यांची वाताहत झाली असून शहरातील सिव्हिल हॉस्पिटल समोरील डॉक्टर B.R. आंबेडकर रोड जुडिओ शोरूम समोर गेल्या 6 महिन्यापासून ड्रेनेज चेंबरचे झाकण गायब झाले आहे. यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने येथे रात्री अपरात्री अपघात घडू शकतात. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवून ही समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. वळीवाचा पाऊस येऊन गेल्याने सध्या ग्रामीण भागात खरीप पेरणी झाल्यानंतर भांगलणीची घाई सुरू झाली आहे. शहर तसेच परिसरातील ग्रामीण भागातील अनेक शेतकरी महिलांना येळ्ळूर धामणे या मार्गावरून भांगलणीसाठी या मार्गावरील शहापूर धामणे येळ्ळूर अनगोळ शिवारात कामाला जावे लागते. याकरिता त्यांना बस सेवा ही सोयीची आहे. मात्र राज्य सरकारने शक्ती योजना अंमलात आणली त्यावेळेपासून या मार्गावरील जाणाऱ्या बसेस या मार्गावरील सिद्धिविनायक मंदिर, शहापूर, येळ्ळूर शिवार हद्द, पोद्दार पेट्रोल पंप दरम्यान न थांबत असल्याने त्यांना थेट येळ्ळूर ते वडगाव व वडगाव ते येळ्ळूर असा प्रवास करावा लागतो. त्यांना या मार्गावरून जाताना मध्येच उतरावे लागते. मात्र ही बस पुढे जात असल्याने त्यांना खासगी रिक्षा व वाहनांचा वापर करावा लागतो. याची कल्पना गेल्या वर्षी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने परिवहन मुख्य अधिकारी लमाणी यांच्याकडे देऊन आपली समस्या मांडली होती. त्यावेळी ही समस्या आपण सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र ती अजून अंमलात न आल्याने महिला वर्गाला राज्य सरकारच्या या मोफत शक्ती बस सेवेचा कोणताच फायदा होताना दिसून येत नाही.
शेतकरी वर्ग हा अन्नदाता आहे, मात्र त्यांच्याबद्दल बस चालक व वाहक कोणती सहानुभूती दाखवत नाहीत। त्यामुळे येत्या 2-4 दिवसात रयत संघटना, वडगाव, शहापूर व इतर भागातील शेतकरी वर्ग मुख्य परिवहन खात्याच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री, कृषी मंत्री, जिल्हा पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या समस्या मांडण्यात येणार आहेत असे सांगण्यात आले आहे। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर, फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। बहुप्रतिष्ठित असणारे बेळगावातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच सुरू करण्यात येणार असून वैद्यकीय शिक्षण विभागाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी कर्मचाऱ्यांची भरती आणि वैद्यकीय उपकरणांची तरतूद करण्याबाबत मंत्र्यांशी चर्चा केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली आहे। वैद्यकीय मंत्री डॉक्टर शरण प्रकाश पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या बिम्स विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, एंडोक्राइनॉलॉजी, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, नेफ्रोलॉजी आणि सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजीसह इतर आरोग्य सेवा देण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या सुविधा उपलब्ध असतील। नवीन हॉस्पिटलमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा उद्देश असल्याची माहिती मंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली आहे। तसेच यावेळी त्यांनी बेळगावातील बिमच्या विकासाला गती देऊन कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। याप्रसंगी बेळगाव बिमचे संचालक अशोक कुमार शेट्टी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सिद्धू होल्लोळी यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते। टिळकवाडी येथील TFE सोसायटी संचलित बालिका आदर्श विद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 ची शालेय निवडणूक पार पडली। याकरिता इयत्ता 10वी मधील विद्यार्थिनी उमेदवार म्हणून उभ्या होत्या। शालेय पंतप्रधान, सांस्कृतिक मंत्री, क्रीडा मंत्री, शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री आणि सहल मंत्री अशी विविध पदावर उमेदवारांची निवडणूक घेण्यात आली। इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींनी मतदानाचा हक्क बजावला, तर इयत्ता 6वी आणि 7वी या वर्गातील केवळ मंत्र्यांना या निवडणुकीत सहभाग घेता आला। ही शालेय निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना भविष्यातील भारताचे नागरिक म्हणून महत्त्वाची जबाबदारी म्हणजे मतदान करणे हे असून लोकशाहीचे महत्त्व पटवून देणे हे होय। त्यामुळे शालेय निवडणूक प्रक्रिया राबवून त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थिनींना दाखविण्यात आले। प्रसंगी मतदान कक्ष, मतदान अधिकारी, मतपेटी या सगळ्यांचे आयोजन करण्यात आले होते। शाळेतील शिक्षक वर्गाने मतदान अधिकारी म्हणून सेवा बजावली। मतदान अधिकारी म्हणून कीर्ती चिंचणीकर, सुजाता देसाई, कविता चौगले, यशस्वी किंकर, निवेदिता कणबर्गी, वैशाली मिठारे आणि सोनाली लोहार इत्यादींनी आपली जबाबदारी पार पडली। तसेच रूट ऑफिसर म्हणून उषा कुंदर यांनी काम पाहिले। एकूणच ही प्रक्रिया मुख्याध्यापक आणि संचालक मंडळाच्या प्रेरणेतून संपन्न झाली। धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथील बेनन-स्मिथ कॉलेज समोरील रस्त्याच्या मधोमध भटकी जनावरे ठाण मांडून बसणे हे नित्याचेच बनले आहे। असाच काहीचा प्रकार आज घडला। येथून जाणाऱ्या वाहनधारकांना वाहने चालविताना मोठा अडथळा निर्माण झाला होता। सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगले हे त्या मार्गावरून जात असतेवेळी त्यांच्या नजरेस ही गोष्ट दिसल्याने त्यांनी रस्त्यावर बसलेल्या त्या जनावरांना बाजूला करून वाहनांना मार्ग मोकळा करून दिला। त्यामुळे वाहनधारकातून त्यांचे कौतुक होताना दिसून येत होते। राज्यातील काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर वाढ केल्याने महागाईमुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे। सरकारने डिझेल पेट्रोल दरवाढ मागे घ्यावी यासाठी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी आमदार महेश कुमठळणी, माजी आमदार शहाजहान डोंगरगाव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावरती धडक मोर्चा काढून तहसीलदार वाणी यू यांना निवेदन देण्यात आले। कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून विकास कामे थांबली आहेत। गॅरंटी व शक्ती योजना यामुळे राज्य धुळीस लागले आहे। त्यामुळे सरकारने त्वरित ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा अथनी येथे देण्यात आला। निप्पाणी शहरातील आठवडे बाजारात निप्पाणी परिसरातील ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या संख्येने येत असतात। मात्र शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा देण्याच्या मोबदल्यात नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडील फुकट भाजीपाला घेतला जात आहे। यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नगरसेविका अनिता पठाडे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे।
सौर मित्रच्या वेबसाईटवर सौर शेती पंपासाठी अनुदानित रकमेवर शेतकऱ्यांना सौर पंपसेट वितरित केले जात आहेत। सौर मित्र यांच्या संकेतस्थळावर निप्पाणी विभागातील सदलगा येथे 14 गावांचा समावेश करण्यात आला आहे। या गावांचे फॉर्म न भरल्याने सर्वे नंबर मधील हिस्सा नंबर ओपन होत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही। तरी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी केली आहे। निप्पाणी येथे व्यापाराच्या निमित्ताने रस्त्यावर झालेले अतिक्रमण व त्यातून होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन नगरपालिकेतर्फे चाटी मार्केट परिसरात भाजी मार्केटची उभारणी करण्यात आली। त्यामुळे सदर भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल असे वाटले होते, पण सदर भाजी मार्केट हे येथील विक्रेत्यांचे गोडाऊन बनले असून नेहमीप्रमाणे भाजी विक्री मात्र रस्त्यावर सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। त्याचबरोबर भाजी मार्केट परिसरात पडणाऱ्या कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्याने त्याचा परिणाम म्हणून परिसरात दुर्गंधी पसरल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे। भाजी विक्रेत्यांचा मनमानी कारभार आणि पालिका प्रशासनाने केलेले दुर्लक्ष यामुळे सदर समस्या निर्माण झाली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।